म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझविणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। मागील 4 महिन्यांपासून आपण समर्थ रामदास स्वामींच्या प्रस्थानत्रयी या 3 ग्रंथांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। संत समागम या लाईव्ह फेसबुक पेज या माध्यमाचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे समर्थ वाङ्मयाचा अभ्यास, त्याला पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आणि त्या अभ्यासाची गोडी वाढावी म्हणून आपण हा संगीत व्याप चालवलेला आहे। समर्थ जसं म्हणतात तसं संगीत चालीला तो व्याप, नाहीतरी अवघाची संताप। संताप काही कुणाला व्हायचं कारण नाहीये, कारण ज्यांना संताप होईल ते काही इकडे येणार नाहीत। त्यामुळे संताप झालाय का म्हणायची गरज नाहीये। संगीत चालीला तो व्याप, त्यामुळे आपला जो आहे तर तो समर्थांच्या भाषेमध्ये हा संगीत व्याप आपला चालू आहे। आणि तोही 1 नव्हे 2 नव्हे, तर आता आज 4 महिने पूर्ण झाले आणि आपण सगळी मंडळी मोठ्या उत्साहाने, मोठ्या आनंदाने, प्रेमाने, समर्थांवरच्या निष्ठेने, श्रद्धेने आपण हे
ऐकत आहात, श्रवण करत आहात, अधूनमधून मला काही क्लू देत आहात. त्यामुळे माझाही अभ्यास हा सांगोपांग होण्यासाठी त्याचा उपयोगच होत असतो. आपल्या सगळ्यांना एकदा धन्यवाद देतो. आणि आपण काल जो समास पाहत होतो, दशक 20 समास 3 सूक्ष्म नामाभिधान निरूपण, आपण पाहिलं की या समासातली पहिलीची जी ओवी आहे, या ओवीमध्ये समर्थ रामदासांनी 2 शब्द घेतलेले आहेत. आणि हे 2 शब्द मी आज पुन्हा त्याचा उच्चार यासाठी करतोय की आपल्याला त्या शब्दांवर विशेष लक्ष देता आलं पाहिजे. आणि आपली साधना, आपलं श्रवण, आपलं वाचन, आपला अभ्यास, आपलं चिंतन मनन हे त्या दृष्टीनं झालं पाहिजे. समर्थ म्हणतात, मुळीहून शेवटवरी विस्तार बोलीला नानापरी, पुन्हा विवरत विरत माघारी वृत्ती न्यावी. यात हा जो तिसरा चरण आहे, हा तिसरा चरण अत्यंत महत्वाचा आहे. या चरणातले 4 शब्द आहेत. एक पुन्हा, दुसरा शब्द आहे विवरत, तिसरा शब्द आहे विरत आणि चौथा शब्द आहे माघारी. पुन्हा जो शब्द आहे हे पुन्हा पुन्हा केलं पाहिजे, वारंवार केलं पाहिजे. इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. पुन्हा पुन्हा केलं पाहिजे म्हणून पुन्हा शब्द आहे. विवरत या शब्दाचा अर्थ आहे व्यापक होणे. काल आपण उदाहरण पाहिलं, मिठाची बाहुली समुद्रामध्ये गेली, ती समुद्रमय झाली. गंगा समुद्राला मिळते, कृष्णा समुद्राला मिळते, कोयना समुद्राला मिळते, ह्या तुंगभद्रा समुद्राला मिळते. ती एकदा समुद्राला मिळाली की ती समुद्रमय झाली, व्यापक झाली. आणि मग तिचं जे एक छोटं संकुचित अस्तित्व होतं ते राहिलं नाही, ते आता व्यापक झालंय. म्हणजे ते मोठं झालं एका अर्थाने. जी एक नदी होती त्र्यंबकेश्वरून निघालेली, समुद्राला जाऊन मिळालेली, ती आता समुद्रासारखी व्यापक झाली. आणि तिसरा जो शब्द आहे विरत, विरत या शब्दाचा अर्थ आहे नम्र होणे, जिरणे, आपलं अस्तित्व जिरवणे. मी काही करतो आहे, मी श्रवण करतो आहे, मी वाचतो आहे, मी सांगतो आहे, मी बोलतो आहे, हा जो मी 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 आहे त्याचं संपूर्ण समूळ नायनाट करणे म्हणजे विरत. आपल्याला साधनेच्या शेवटी आता सगळा दासबोध संपला. समर्थ म्हणतायत की आता तुम्हाला विवरत विरत जमतंय का? एका दिशेने गंगा आली, एका दिशेने तुंगभद्रा आली. उन्हाळ्यामध्ये ती कोरडी पडते, पाणी वाहून जातं. पण आता समुद्रात आहे, आता ती कोरडी पडेल का? एकाच दिशेने प्रवास करील का? आता सर्व दिशा झाली, ती एक दिशा नाहीये. तसं विवरत आणि विरत, आता समुद्रामध्ये गेल्यानंतर कुणी म्हणेल का इथं तुंगभद्रा आहे म्हणून, इथं कावेरी आहे म्हणून, इथं गंगा आहे म्हणून, इथं अलकनंदा आहे, असं कुणी म्हणेल का? अस्तित्व संपवणे, मीपणाचा समूळ नाश. आणि चौथा शब्द आहे माघारी. आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि तिथून पुन्हा परत फिरतो. कशासाठी फिरतो? पुन्हा स्वस्थानी जाण्यासाठी फिरतो. म्हणून समर्थ म्हणतात, बहुत देख लिया, अब चलो अपने घर. फार मोहमायेमध्ये रमत होतास, चला आता आपल्या घरी.
शिष्या एकांती उगेची बैसावे, स्वस्वरूपी विश्रांतीस जावे. तुला खरी विश्रांती मी देतो, असं समर्थ या पहिल्या ओळीमध्ये म्हणतात. आणि समर्थांनी मग पुन्हा चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीव योनी, नाना प्रकारीचे प्राणी जन्मास येतील. आपण काल तो सगळा विस्तार आणि त्याचा विचार पाहिला. त्यानंतर त्या स्वस्थानी म्हणजे मूळ स्वरूपामध्ये ज्ञानमय स्वरूप, निरवयव, कुठलाही रंग नाही, आकार नाही, रूप नाही, पण कसं आहे ते अत्यंत तेजोमय आहे, ज्ञान घन आहे. तिथं परत जायचंय आपल्याला. मग कारण त्या परब्रह्माला एकोहाम बहुश्याम असं ते स्फुरण चढलं, वाटलं. आणि त्या स्फुरणामुळे जी सुप्त शक्ती होती, वेटोळे घालून बसलेला शांत असलेला नाग, ते ब्रह्म आहे. आणि तो जेव्हा चालायला लागतो तेव्हा ती माया आहे. जोपर्यंत तो नाग शांत बसलेला आहे, हालचाल करत नाही, वेटोळा घालून पडलेला आहे, तेव्हा ते ब्रह्म आहे, अक्रिय, अचल, हलत नाही, डुलत नाही, काही नाही. पण जेव्हा तो चालायला लागला, किती शक्ती झाली, आणि ती माया आहे. आणि मग त्यापासून सगळे घाबरतात. चावेल का, डसेल का. मग समर्थ असं म्हणतात की पुन्हा त्रिगुण निर्माण झाले. त्यामध्ये ते सुप्त रूपामध्ये पंचमहाभूत होती त्यात. मग ते त्रिगुण आणि सुप्त रूपामधून प्रकटपणे बाहेर पडलेले, अभिव्यक्त झालेले हे पंचमहाभूत, आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी, या सगळ्यांचा बेमालूम मिश्रण तयार झालं. त्याला समर्थांचा फार गोड नाव आहे, समर्थांनी शब्द दिलेला गोड शब्द आहे. त्याचं नाव आहे कर्दम. आणि तो कर्दम झाला. त्यापासून मग 18 प्रकृती फापावली. मग त्याला समर्थ रामदासांनी 14 नावं आपल्याला सांगितली. ती 14 नावं, 5 महाभूत अशी दोन्ही मिळून झाली 19. त्यामध्ये मिळाली 4 खाणी, अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज. 4 खाणी मिळाल्या, सगळे मिळून झाले 23. समर्थ म्हणतात यामध्ये मूळ 14 पाहिलेची पहावे. इथपर्यंत काल आपण आलो होतो. पुढचा समासातल्या ओव्या पाहूया. श्रीराम समर्थ श्रीराम. जो विवरो न समजला, तेथे संदेह नाही उरला. समजल्या वीण जो गलबला, तो निरार्थक श्रीराम. सकळ सृष्टीचे बीज, मूळ मायेत असे सहज. अवघे समजता सज्ज, परमार्थ होतो श्रीराम. समर्थ म्हणताय जो विवरून समजला. काल आपल्याला बोलताना मी असं म्हणालो की विवरणे, विवरता, विवरण असे शब्द जर आपण काढले, हा एक प्रकल्प आपल्याला करता येईल. पूर्ण दासबोध ग्रंथामध्ये किती ठिकाणी हा शब्द आला. विवरता, विवरण, विवरणे, विवरोन. समर्थ या ठिकाणी म्हणतात जो विवरोन समजला. विवरोन म्हणजे काय आपण पाहिलं. विवरत म्हणजे व्यापक होत. विवरोन म्हणजे तो व्यापक झाला पाहिजे. प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक समासामध्ये, प्रत्येक दशकामध्ये तो व्याप्त झाला पाहिजे साधक.
असा जर झाला तर समर्थ पुढे म्हणतात तेथे संदेह नाही उरला. आता त्याला कुठलाही संदेह उरणार नाही, प्रपंचातही नाही आणि परमार्थातही नाही. ज्याला प्रपंच चांगला करायचा आहे त्याला सुद्धा दासबोधांनी प्रपंच कसा करावा हे शिकवलंय. ज्याला परमार्थ करायचा आहे, हा तर मूळ हेतू आहे दासबोधाचा, मेन ऑब्जेक्ट. आणि प्रपंच चांगला करावा हा साईड इफेक्ट आहे. निमेसुलाइड नावाचं औषध घेतल्यानंतर दाह कमी होतो, वेदना कमी होतात, हा मुख्य उद्देश आहे. आणि त्याचा साईड इफेक्ट किडनीवर आहे. तसा प्रपंच चांगला होणं, परमार्थ चांगला होणं, या दोन्ही गोष्टीसाठी सुमधुर समन्वय जीवनाचा जर आपल्याला मिळवायचा असेल, संपादन करायचं असेल, तर दासबोध ग्रंथासारखा दुसरा ग्रंथ नाही. समर्थ म्हणतात जो व्यापक झाला, व्यापकपणे पाहू लागला या ग्रंथाकडे, समाजाकडे, प्रपंचाकडे, भगवंताकडे, त्याला संदेह नाही उरला. समजल्या विण जो गलबला तो निरार्थक. आणि जो व्यापक होत नाही, जो संकुचित वृत्तीनं राहतो, मीन मेंटॅलिटी, समर्थ म्हणतात समजल्या विण जो गलबला, त्याला काही समजलं नाही पण दाखवतो तो मला फार समजलंय, निरार्थक. काही अर्थ नाही त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या परमार्थामध्ये आणि त्याच्या प्रपंचामध्ये सुद्धा. सकळ सृष्टीचे बीज मूळ मायेत असे सहज, त्या मूळ मायेमध्ये या सगळ्या चराचर सृष्टीचं बीज आहे. त्रिगुण आणि पंचमहाभूत झाले 8च, ह्याच्यावर 9 काही नाहीये. आणि हा जो सगळा आपल्याला दृश्य विश्वामध्ये पसारा दिसतो आहे, ह्या सगळ्या परिपाक जो आहे तर तो ही अष्टधा प्रकृती आहे. अवघे समजता सज्ज परमार्थ होतो. ज्याला हे सगळं समजतं, सज्ज म्हणजे योग्य, त्याचा परमार्थ अत्यंत योग्य होतो. आता आपल्याला माहिती आहे की हा इथे शब्द आलेला आहे सकळ सृष्टीचे बीज. आपल्याला दासबोधामध्ये समर्थ रामदासांनी सांगितलं मुळी सृष्टी कल्पनेची, कल्पना आहे मुळीची. बघा शब्दांची रचना काय, मुळी सृष्टी कल्पनेची. सृष्टीचं मूळ काय आहे, कल्पना आहे. अगाजे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही. अरे काहीच झालेलं नाहीये, काय दिसतंय तुला? हे तर त्याला पडलेलं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नामध्ये तू एक घटक आहेस. मुळी सृष्टी कल्पनेची, कल्पना आहे मुळीची. कल्पना कुणाची आहे? सृष्टीची कल्पना कुणाची आहे? त्या मूळ परब्रह्माची आहे. जयेपासून देवत्रयाची काया झाली. ब्रह्मा विष्णू महेश यांचं अवतरण यांच्यापासून झालेलं आहे. मुळी कल्पना रूप झाली, पुढे त्याची फापावली. एकदा सवय लागली आणि ती सवय नंतर व्यसनात रूपांतर झाली. व्यसन सुटतं का? सवय सोडता येते, व्यसन नाही सुटत. लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळी दुकानं बंद होती, दारूची दुकानं बंद होती. पण ज्याला दारूचं व्यसन आहे तो बरोबर त्याची व्यवस्था करतो. आणि त्याला बरोबर मिळवून देणारे लोकही असतात, कारण त्यांना चिंता आहे. जीवाची होणारी तगमग काहिली ती त्यांना पाहवत नाही. म्हणून ते काहीतरी क्लुप्त्या करतात आणि ते अवेलेबल करून देतात. मुळी कल्पना रूप झाली,
पुढे त्याची फापावली, व्यसनाधीन झाली सवय, वाढली, विस्तार झाला त्याचा. केवळ जडत्वास आली सृष्टी रूपे. सृष्टीच्या रूपाने ते जडत्व पावलं, बद्ध झालं. जडत्व म्हणजे बद्ध. आणि मग विचार करण्याची शक्तीच आमची भ्रमित झाली, कुंठित झाली. म्हणून समर्थ म्हणतात, पुन्हा माघारी चल. आणि कसं चल? विरत चल. शिष्य समर्थांना विचारतोय, अहो स्वामी, मला सगळं मान्य आहे तुमचं, तुम्ही म्हणता हे सगळं मिथ्या आहे, पण हे दिसतं त्याचं काय? आम्हाला तर सृष्टी दिसतीये, आणि तुम्ही म्हणता की याचं सगळं जे मूळ आहे ती परब्रह्म मूळ आहे. पॉझिटिव्ह फॅक्टर काय आहे ह्याचा? तर ते परब्रह्म आहे. ते तर आम्हाला दिसत नाही. आणि जे नाशिवंत आहे, जे मिथ्या आहे, ते मात्र आम्हाला दिसते. मग समर्थांनी अनेक उदाहरणं त्याला पटवून दिले. मृगे देखिले मृगजळ, तेथे धावते बरळ. जळ नव्हे मिथ्या सकळ, त्या पशुस कोणे म्हणावे. जसा एखादा मृग, हरिण, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं होतंय, लांब लांब सगळं वृक्ष झालेलं जंगल आहे, आणि त्या तापलेल्या वाऱ्यामुळे त्या मृगाला ते मृगजळ दिसतं. त्याच्या नावावरूनच ते मृगजळ पडले, आणि ते पाण्यासाठी ऊर फोडून धावत जातात. म्हणून दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला किंवा एप्रिल महिन्याच्या शेवटी वन खातं जे असतं ना, फॉरेस्ट डिपार्टमेंट, ते जंगलामध्ये जातात, आणि जिथं जेवढ्या इंटेरियरला जाता येईल तेवढ्या इंटेरियरला जाऊन तिथं मिठाचे ट्रक घेऊन जातात, टेम्पो घेऊन जातात, आणि मिठाचे ढीग तिथं टाकून येतात. काय कारण आहे त्याच्या पाठीमागचं? त्या मिठावर तो तरंग जास्त दिसतो. ते हरण धावत येतं, लांबून येतं, आणि ते त्या मिठाला चाटतं पाणी म्हणून, आणि चाटल्यामुळे लाळ निर्माण होते, आणि त्याला वाटतं मला पाणी मिळालंय. एक समाधान आहे. अजून एक दृष्टांत देतो तुम्हाला. आपण बऱ्याच जणांनी तो पाहिला असेल. कुत्र असतं, श्वान. ते काय करतं? रस्त्यात किंवा कुठेतरी पडलेला एक हाडाचा तुकडा घेऊन येतं, आणि त्याला दातामध्ये टोकरत बसतं. त्या हाडाच्या तुकड्याला ते चघळत बसतं. ते चघळत असताना ते एवढ्या जोरात चावत असतं, किंवा त्या हाडाला जे तुकडे निघालेले असतात, स्पाइक, अंकुचीदार टोकं जी असतात, ती त्याच्या दाढांना इजा करतात, किंवा चावून चावून त्या दातांमधून रक्त येतं. आणि त्या श्वानाला असं वाटतं की मी जे चघळतो आहे त्यातून मला रक्त मिळतंय. ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्यच काय, प्राणी मात्र गुंतून राहिले. समर्थ म्हणतात, मृगे देखिले मृगजळ, तेथे धावते बरळ. जळ नव्हे मिथ्या सकळ, त्या पशुस कोणे म्हणावे. त्याला कोणी समजावून सांगावं? आपल्याला सुद्धा साधू संत सांगतात का नाही समजावून, हे चुकीचं आहे, त्याच्या मागे लागू नको, हाती काही लागणार नाही. सुख म्हणता म्हणता दुःख ठाकून आले. दुःखच येतं पुढ्यात.
दुसरा दृष्टांत समर्थ देतात, रात्र स्वप्न देखिले बहुत द्रव्य सापडले. मग त्या द्रव्य जे सापडले रात्री, मला लॉटरी लागली आहे, नाही काय पाकिट सापडलंय, नाही काय एखादं बंडल सापडलं 2000च्या नोटांचं, त्याच्यावर व्यवहार करून चालेल का? आणि ते मला धन सापडलंय त्याचा सुख किती क्षण आहे, किती वेळ आहे, जागा होईपर्यंत आहे. जागा झालं की पुन्हा हिरमुसले. अरे हे सगळं खोटं होतं. खेळता नेटके दशावतारी, तेथे येती सुंदर नारी. दशावतारी नाटकं किंवा आजही कोकणामध्ये, खेड्यामध्ये विरंगुळा म्हणून संध्याकाळच्या वेळी अशी नाटकं येतात. आणि त्यामध्ये खेळता नेटके दशावरी, समर्थ म्हणतात की हे दशावतारी नाटकं जी असतात त्यामध्ये सगळे पुरुषच आहेत, पण ते मेकअप करतात, तसा कपडे घालतात, आणि लोकांना वाटतं काय सुंदर ललना आहेत ह्या, काय सुंदर नारी आहेत. समर्थ म्हणतात दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या थोबाडाकडे बघा, कसं वाटतंय. मनुष्यांची बाजीगरी, राक्षसांची ओडंबरी, भगवंताची नानापरी विचित्र माया. माणसाला सुद्धा ओडंबरी करता येते का नाही? ते जादूगार येतात बघा, भांड्यातून सारखं त्या 2-1.5 तासाच्या कार्यक्रमामध्ये किती वेळा पाणी काढतात. ते 2-3 बकेट पाणी निघतं. कुणाला बोलवतात, त्याच्या हातात काहीतरी देतात, त्याचंच काहीतरी होऊन जात आहे. रिकामा डबा येतो, आणलेला असतो, त्याच्यामध्ये अन्न निघतं, अंडे काय निघतात, काय काय निघतं. मनुष्यांची ओडंबरी, बाजीगरी, राक्षसांची ओडंबरी अशीच आपण पाहतोय. कृष्ण मालिका, त्यानंतर अगोदर रामायण मालिका पाहिली आपण. राक्षस सुद्धा अशी, त्यांच्याकडे माया आहे. भगवंताची नानापरी. मग जर हे माणसामध्ये असेल, राक्षसांमध्ये असेल, तर भगवंतामध्ये अशी जादूगिरी नाहीये. आणि त्याला समर्थ म्हणतात, ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले. समर्थांनी एका समासामध्ये याच सृष्टीची, सकळ सृष्टीचे बीज मूळ मायेत असे सहज, अवघे समजता सज्ज परमार्थ होतो. हे समजलं पाहिजे आम्हाला. हे जर समजलं तर आमचा परमार्थ सज्ज होईल, योग्य होईल, सजून दिसेल, शोभून दिसेल. एकी कल्पनेची सृष्टी, नुसती कल्पना, परब्रह्मांनी नुसती कल्पना केली. माझ्यासोबत अनेक जण खेळायला पाहिजेत. नुसती कल्पना म्हणल्याबरोबर तयार. दुजी चित्रलेप, अनेक चित्र काढलेली असतात आणि ती अक्षरशः खरी वाटतात. डेरवनला, पावस जवळ, गणपतीपुळ्याजवळ डेरवन शिवसृष्टी उभी आहे. दिगंबरदास महाराजांनी उभारलेली ती अत्यंत पवित्र ठिकाण आहे. आपण जायला पाहिजे. आपण त्या शिवसृष्टीमध्ये जात असताना आपल्या दुतर्फा घोड्यांवर बसलेले मावळे आहेत. आणि आपण जर गाडीमध्ये असाल तर तुम्हाला निश्चित भास होईल की ते मावळे आपल्यासोबत येत आहेत घोड्यावर. अहो एवढंच काय, आपण त्या तिथं मध्ये मुख्य दालनामध्ये गेल्यानंतर क्षत्रिय कुलावतंस छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा सोहळा एका भिंतीवर चितारलेला आहे. मी तर म्हणतो डोळे बांधून आपल्याला तिथं नेऊन उभा करावं आणि डोळ्याची पट्टी सोडावी. एक क्षणभर असं वाटेल की आत्ता राज्याभिषेक चालू आहे. कुणाचा चेहरा दिसतोय, कुणाचा हावभाव दिसतोय, कुणाचा फक्त डोळा आहे, कुणाचा फक्त कान आहे, कुणाचा पूर्ण चेहरा आहे, कुणाचा फक्त खांदा दिसतोय. काय रंगवलंय ते. दुजी चित्रसृष्टी.
दुजी शाब्दिक सृष्टी, तिजी प्रत्यक्ष सृष्टी जी आपल्याला दिसते ते, चौथी चित्रलेप, पाचवी स्वप्न. स्वप्नामध्ये आपल्याला सगळं सगळं विश्व निर्माण होतं. खीर, बटाट्याची भाजी, पुरी सगळं निर्माण होतं. मग त्या खिरीसाठी दूध आणलंय का आपण? बटाट्याच्या भाजीसाठी बटाटे विकत घेतलेत का? पुरीसाठी गहू दळून आणलेत का? पण ते सगळं आपोआप निर्माण होतं. प्रत्यक्ष सृष्टी. चौथी चित्रलेप, पाचवी स्वप्न, सहावी गंधर्व, सातवी ज्वरसृष्टी. ताप चढला, माणूस बरळतो. आता माणसाने बरळू नये. काहीच्या बाई बोलू नये म्हणून आपण कुठेही नवीन ठिकाणी गेलो की ते बंदूक रोखतात आपल्या कपाळावर आणि तुम्हाला ताप आहे का नाही पाहतात. आठवी दृष्टीबंधन, जादूगार, दृष्टीबंधन. समर्थ शेवटी म्हणतात, म्हणून सृष्टी नाशिवंत, जाणती संत महंत. संत महंतांना सगळं माहिती आहे, त्यांनी जाणून सोडलेलं आहे. सगुणी भजावे निश्चित, निश्चया लागी. कुणी निश्चय केलाय? कुणाला वाटलं हे सगळं? त्या परब्रह्म स्वरूपाचं भजन करणं म्हणजे निश्चया लागी. म्हणून समर्थ म्हणतात, समजले माणूस चावळेना, निश्चयी अनुमान धरीना. सावळ गोंदा करीना, परमार्थ कदा श्रीराम. समजले माणूस चावळेना. ज्याला हे मर्म समजतं की मी जे काही पाहतो आहे हे सगळं मिथ्या आहे, हे भ्रम आहे. समजले माणूस चावळेना. आता त्याला कसली भीती नाही, त्याच्या मनामध्ये संशय नाही, किंत नाही, प्रश्न नाही, विकल्प नाही. निश्चयी अनुमान धरीना. अनुमान नाही, अंदाज नाही, कारण त्यांनी प्रचिती घेतलेली आहे, त्याचा अनुभव घेतलेला आहे. निश्चयी अनुमान धरीना, सावळ गोंदा करीना, परमार्थ कदा. परमार्थामध्ये तो सावळ गोंदापणा करत नाही, शुद्ध परमार्थ तो करतो. देव पूजावा विमळ हस्ती. देवाचं तो पूजन करतो, त्या मुख्य देवाचं तो पूजन करतो. देवाचं पूजन म्हणजे ह्या देवाला जा, त्या देवाला जा, त्या मंदिरात जा, तिकडे जा, या मठात जा, त्या मठात जा, असं नव्हे. आता इथं मुख्य देव आहे. देव पूजावा विमळ हस्ती. स्वच्छ धुतलेले साबणाने, डेटॉलने धुतलेले हात का विमळ हस्ती? म्हणजे शुद्ध अंतःकरण जिथं आहे त्या देहाच्या हातांनी मुख्य देवाचं पूजन आहे. शब्दातीत बोलता आले, त्यास वाच्यांश बोलिले. शुद्ध लक्षांश लक्षिले, पाहिजे विवेके श्रीराम. समर्थ म्हणतात हे सगळं शब्दांनी सांगावं लागतं. पण शब्दांनी सगळंच समजतं का? नुसत्या शब्दावरून काही अर्थबोध होईलच असं नाहीये. पण शब्दावरून त्या मूळ अर्थापर्यंत जाता येतं. आणि ते कशाच्या आधारावर जाता येतं? विवेकाच्या बळावर जाता येतं. पूर्व पक्ष म्हणजे माया, सिद्धांते जाये विलया. माया नसता मग तया, काय म्हणावे श्रीराम. अन्वये आणि वितरेक, हा पूर्व पक्षाचा विवेक. सिद्धांत म्हणजे शुद्ध एक, दुसरे नाही श्रीराम. सिद्धांत म्हणजे शुद्ध एक, की जे सगळीकडे कोंदाटले आहे. परब्रह्म हा सिद्धांत आहे. आणि जे दृश्य विश्व आहे ते तो पूर्व पक्ष आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, पूर्व पक्ष म्हणजे माया, सिद्धांते जाय विलया. जर सिद्धांतापर्यंत आपण गेलो
परब्रह्माची तदाकारता जर आपली लागली तर आपल्याला या दृश्य विश्वापासून कुठलीही बाधा होत नाही. संत महंत या जगात राहत नाहीत का? त्यांनी एकदा परब्रह्म स्वरूपाला जाणले की ते देह सोडतात, आत्महत्या करतात, निघून जातात, असं होतंय का? ते इथंच असतात. आपल्याला वाटतं ते विक्षिप्तपणे वागतायत, पण त्यांना जगाशी काही पडलेलं नसतं. देहो प्रारब्धावरी टाकीला, होणार ते होय नाका, जाणार ते जाय नाका, अशी अवस्था घेऊन केवळ भगवंताच्या प्राप्तीसाठी ती तदाकारता अखंड अनुसंधानात राहावी म्हणून ते जीवन जगत असतात. अन्वय आणि वितरेक. अन्वय म्हणजे उभारणी आणि वितरेक म्हणजे संवारणी. परब्रह्म हे अक्रिय आहे, परब्रह्म हे अजन्मा आहे, परब्रह्म हे निरवयव आहे, परब्रह्म हे रंगहीन आहे, परब्रह्म हे आकारहीन आहे. हे आहे 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 असं म्हणणं हा अन्वय आहे. आणि मी म्हणजे हात नव्हे, मी म्हणजे डोळा नव्हे, मी म्हणजे बाप नव्हे, मी म्हणजे माता नव्हे, मी म्हणजे मुलगा नव्हे, हे नाही 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 म्हणणं हा व्यतिरेक आहे. किंवा उभारणीचा दुसरा अर्थ आहे ह्या सृष्टीची, या ब्रह्मांडाची सगळी रचना फापावली. आणि व्यतिरेक म्हणजे सर्वनाश. अधोमुखे भेद वाढतो, ऊर्ध्वमुखे भेद तुटतो, निस्संगपणे निर्गुणितो महायोगी श्रीराम. समर्थांनी काय मोठं पद दिलंय. योगी नव्हे, महायोगी. त्या शब्दाला विशेषण लावलंय. योगी शब्दाला विशेषण आहे महायोगी. अधोमुखे भेद वाढतो. जशी आमची विषयाकडे वाटचाल असेल, विषयाकडे धाव असेल, समर्थ म्हणतात ती अधोमुख दृष्टी आहे. अधोमुख म्हणजे बहिर्मुख. इकडे मिळेल का, तिकडे मिळेल का, ह्याच्यात मिळेल का, त्याच्यात मिळेल का, सुखाचा शोध. परवा आपण पाहिलं उपनिषदामध्ये, तो राजा येतो त्या गाडीवानाकडे. अगोदर तो आपले सेवक पाठवतो. तो म्हणतो, तो गाडीवान म्हणतो काम कुणाचं आहे, राजाचं आहे का माझं आहे, मी हलत नाही इथून. तो आपला गाडी खाली पडलेला आहे मस्त धुंदीमध्ये आपल्या. पुन्हा राजा सरदाराला पाठवतो. तो म्हणतो राजांनी तुला बोलावलंय, असं केलं तसं केलं. तो म्हणतो मला काही फरक पडत नाही, मी कुठेही जाणार नाही, काम कुणाचं आहे. आणि मग शेवटी राजा येतो. तो मुलगी देतो, धन जवाहीर वस्त्र अलंकार सगळं देतो. तो म्हणतो मला फक्त हे तुझ्यातल्या सुखीपणाची जी भावना आहे ना, ती कशी मिळेल ती मला सांग. उपनिषदामध्ये अत्यंत सुरेख उपनिषद गंगामध्ये हा प्रसंग चितारलेला होता. अधोमुखे भेद वाढतो. जेवढी आपली बहिर्वृत्ती असेल सुखासाठी, समाधानासाठी, वनवन भटकणं जोपर्यंत चालेल तोपर्यंत सुख आपल्याला मिळणार नाही. कारण ते आत आहे. त्याच्यासाठी अंतर्मुख व्हायला पाहिजे, ऊर्ध्वदृष्टी पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात ऊर्ध्वमुखे भेद तुटतो, सगळा द्वैताचा नाश होतो आणि अभेद वृत्ती अंगी बाणवते. अभेद कुणाशी? परब्रह्माशी अभेद. अद्वैत तत्वज्ञान प्रतिपादन करणारा हा ग्रंथ आहे. भेद वाढविल का, द्वैत वाढविल का? म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात ऊर्ध्वमुखे भेद तुटतो, पण निसंगपणे निर्गुणी तो महायोगी. जो निसंग आहे, जो ऊर्ध्वमुख आहे, जो अंतर्मुख झालेला आहे, अंतर्दृष्टी आहे, जगाशी त्याला काही घेणं देणं नाहीये. आणि जो निसंग आहे, आता त्यांनी जगाशी संबंध तोडल्यानंतर कुणाचा संग आहे त्याला? मोठा मार्मिक प्रश्न आहे.
मीपणाचा संग सोडणे म्हणजे निसंग होणे. सज्जन हो, ही मीपण विरहित साधना आहे. मी सुद्धा नसलो पाहिजे विरत. पहिली ओवी विरत, पुन्हा विरत, माघारी विरत. मीपणाचा संग. दशक 7वा. काल मी आपल्याला म्हणालो, दशक 7वा हा स्वयंपूर्ण स्वयंभू दशक आहे. 5 अवतार आपण मानतो ग्रंथराज दासबोधाचे. आज जो आपल्या हातामध्ये दासबोध आहे हा 5वा अवतार आहे. 200 समासी ग्रंथ दासबोधाचा हा 5वा अवतार आहे. पहिला अवतार आहे जुना दासबोध 21 समासी. दुसरा अवतार आहे 1 ते 6 दशक. तिसरा अवतार आहे 7वा दशक. त्याच्याही अगोदर 8वा दशक झालेला आहे. ते दशक नंतर 8वा आपण म्हणतो, पण त्याला समर्थांनी 8वा नाही नाव दिलेलं. त्याला दशकातलं नाव दिलंय ज्ञान दशकी बोलिले, असं 5व्या समासात वर्णन केलेलं आहे समर्थ रामदासांनी. 8व्या दशकी म्हणले का? याचा अर्थ असा आहे की 6 दशक पूर्ण व्हायच्या अगोदर एक स्वतंत्रपणे ज्ञान दशक पण तयार झालेला आहे. जसा 7वा दशक तयार झालाय तसा. कारण 7व्या दशकाला मंगलाचरण आहे. पहिला समास मंगलाचरणाचा आहे. गणपतीचं आहे प्रमदा कुमारी शारदा, तिचं वर्णन आहे. आणि 10व्या समासामध्ये सरली शब्दाची खटपट, आला ग्रंथाचा शेवट. येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजना. त्याच्या पाठीमागचं मर्म काय आहे, वर्म काय आहे ते मी काल सांगितलं. समर्थवती सुनील दादा चिंचोळकरांना आलेली अनुभूती. निसंगपणे त्यांनी जो मीपणाचा सुद्धा ज्यांनी संग सोडलेला आहे, तो देहात जरी असला, दिसत असला तरी तो निर्गुणाशी तदाकारता धरून आहे. अखंड अनुसंधान आहे. आणि त्याला समर्थांनी सांगितले महायोगी. माया मिथ्या ऐसी कळली, तरी मग भिडका लागली. मायेचे भिडेने घसरली, स्वरूप स्थिती श्रीराम. माया मिथ्या ऐसी कळली, एकदा समजलं म्हणजे झालं का? म्हणून तर समर्थांना किती वेळा सांगावं लागतंय हे. सारखं सारखं कानी कपाळी ओरडून समर्थ सांगताय. किती वेळा हा विषय आलेला आहे. एकदा कळून नाही चालत. माया मिथ्या ऐसी कळली, तरी मग भीड का लागली? सृष्टी मिथ्या आहे तरी दिसते का? मग मृगजळ, मग दशावतारी नाटक, मग चित्रसृष्टी, सगळी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर येतात. भीड वाढते. भीडस्त स्वभाव. मग ते खरंय का हे खरंय? हे तर आम्ही अनुभवतो आहोत. आई वडिलांचं प्रेम, बायकोचं प्रेम, मुलांचं प्रेम, त्यांच्यामुळे सोसावी लागलेली दुःख, तेही अनुभवतो आहोत. मायेचे शब्द आहे, परंतु तो मायेच्या वापरला पाहिजे. मायेच्या भिडेने घसरली स्वरूप स्थिती. जी मी निर्गुण अवस्थेपर्यंत गेलो होतो. मी मध्यंतरी आपल्याला म्हणालो की जे योग साधनेमध्ये तत्पर आहेत, जे योग साधनेमध्ये त्या मार्गावर चाललेले आहेत, त्यांना या सगळ्या प्रक्रिया करत असताना काही क्षण त्या परब्रह्माशी तदाकारता, की जो अत्यंत शाश्वत सुखाचा आनंद, निर्भेळ आनंद, निखळ आनंद तो प्राप्त होतो. तो शब्दात नाही व्यक्त करता येत. तो आनंद कसा आहे तो शब्दात नाही व्यक्त करता येत. ते पद पावल्यानंतर सुद्धा घसरतो माणूस खाली. म्हणून आपल्याला माहिती आहे
की अनेक या मार्गावर पुढे गेलेले लोक घसरलेले आहेत. कशामुळे घसरले? समर्थांनी सांगितलं, मायेच्या भिडेने घसरली स्वरूप स्थिती. की जो स्वरूप स्थितीला पोचला होता, ती स्थिती त्याला प्राप्त झाली होती, पण घसरला मायेच्या भिडेने. मोह, उत्कंठा पुन्हा गच्छन्ति. लटके मायेने दपटावे, सत्य परब्रह्म सांडावे, मुख्य निश्चय हिंडावे, कासयासी श्रीराम. पृथ्वीमध्ये बहुत जन, त्यामध्ये असती सज्जन, परी साधूस ओळखतो कोण, साधू वेगळा श्रीराम. अनेक संत महंत आपल्या शेजारी असतात, आपल्या जवळ प्रवासामध्ये असतात, आपल्याला त्यांचा सुगावा लागत नाही. अनेक जणांच्या जवळ आपण असतो, पण आपल्याला त्यांचं मोठेपण कळत नाही. कारण आपण पाहतोय कुठल्या दृष्टीने, आपण त्यांना कशाच्या माध्यमाने पाहतोय, हे सगळ्या इंद्रिय गोचरनी सगळं समजतं का? हे नेत्र हेच मिथ्या आहेत, हेच नाशिवंत आहेत. ते शाश्वताला कसं मला दाखवून देतील? माध्यमच आम्ही चुकीचं निवडलंय. ते कसं शेवटापर्यंत नेईल आपल्याला? म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, पृथ्वीमध्ये बहुत जन, खूप लोक आहेत, ते गेल्यानंतर त्यांच्यातलं मोठेपण आपल्याला जाणवतं. किती उदाहरणं देता येतील, यादी होईल. आपण त्यांच्या सहवासात असतो, आपल्याला त्यांचं मोठेपण समजतच नाही. आमचे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी साधारण 1 वर्ष 2014 पासून म्हणायचे, झालं माझं कॅलेंडर संपत आलं, झालं कॅलेंडर संपत आलं. खरं सांगतो तुम्हाला, आम्ही अक्षरशः त्यावर हसावं. नाना काय काहीतरी म्हणतात, आम्ही नाना म्हणायचो त्यांना. एका वकिलाकडे ते गेले. आमचे ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे राज्य सचिव अरुण वाघमारे त्यांच्या सोबत होते. एका वकिलाकडे त्यांची भेट ठरलेली होती. एक काही प्रकरण होतं आणि ते वकिलांना म्हणाले, ड्राफ्ट कधी तयार होईल वगैरे असं तसं. ते म्हणाले, मी महिनाभरात सगळं तयार करतो. हे ते म्हणाले, अहो एवढे दिवस कशाला करता, आता कॅलेंडर संपत आलंय म्हणले. तेव्हा मे जून काहीतरी महिना चालू होता. त्या वकिलाच्या लक्षातच येईना, आता तर अजून अर्ध वर्षही झालं नाही, कॅलेंडर कसं संपत आलं. पृथ्वीमध्ये बहुत जन, काय समजतं सगळ्यांना? खूप लोक आहेत असे की जे असमज आहेत, आणि खूप लोक असे आहेत की जे आपल्याला समजत नाहीत. जे खरं वस्तू आहे, जे साधू आहेत, संत आहेत, त्यांना न समजणारे असंख्य लोक या पृथ्वीच्या पाठीवर आहेत. आणि असे असंख्य लोक आहेत की जे तुम्हा आम्हाला समजत नाहीत, पण ते मोठे आहेत, ते साधू आहेत, ते संत आहेत. पृथ्वीमध्ये बहुत जन, त्यामध्ये असती सज्जन, परी साधूस ओळखतो कोण. त्याला ओळखण्यासाठी काहीतरी लागेल ना आपल्याकडे. सोनं खरं आहे का खोटं आहे का पितळ आहे, ते हे शोधण्यासाठी नुसतं हातात घेऊन समजतं का? त्याला काहीतरी प्रोसेस करावी लागेल, त्यावर काहीतरी केमिकल टाकावं लागेल, त्याला कुठल्या तरी दगडावर घासावं लागेल, त्याला कसाला लावावं लागेल. परी साधूस ओळखतो कोण, साधू वेगळा. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, योगी योगी जाणावा योगेश्वरे, महाचतुर तो चतुरे ओळखावा. आपल्यामध्ये काही ती अवस्था असली, आपल्यामध्ये काही अंशानी का होईना, ते जर गुण आपल्याला आत्मसात करता आले, तर आपल्याला या समाजामध्ये असणारा संत, महानुभाव, सज्जन माणूस आपल्याला शोधता येईल, आपल्याला समजेल, त्याची लक्षणं लक्षात येतील, त्याची ओळख होऊ शकेल. अन्यथा मग आपण काय, काहीतरी माणूस आहे, विक्षिप्त बोलतो, विक्षिप्तपणे राहतो, असं म्हणून आपण पाहून न पाहिल्यासारखं करू.
आपली अवस्था ती हो का न हो, परंतु ज्यांची अवस्था त्या परब्रह्म स्वरूप प्राप्तीपर्यंत किंवा त्याच्याशी तदाकार होण्यापर्यंत गेलेली आहे, त्यांना शोधण्यासाठी, त्यांना ओळखण्यासाठी काही अंशांनी आपल्या अंगी हे गुण आले पाहिजेत. म्हणून या ग्रंथाचा अभ्यास आहे. म्हणून संसार सांडावा, मग साधूचा शोध घ्यावा, फिरो ठाई पाडावा, साधू जन श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणतात, म्हणून संसार सांडावा. आता बास झाला. ऐसे देखिले ना ऐकिले, संसारी सुख झाले, इथं सुख नाही मिळणार. म्हणून समर्थ शेवटी जाजबोत संपत आला ना आता, म्हणून सांगतायत, म्हणून संसार सांडावा, मग साधूचा शोध घ्यावा, फिरो ठाई पाडावा साधू जना. म्हणून जगामध्ये फिरायचे का गाडी काढून, या गावाला जा त्या गावाला जा, इथं साधू आहे का तिथं साधू आहे का, असं नाहीये. आपली फक्त दृष्टी बदलली पाहिजे. दुर्योधनालाही सांगितलं, चांगला मनुष्य बघून ये आणि त्याच्या हातात हे दे. त्याला चांगला मनुष्य दिसलाच नाही. धर्मालाही पाठवलं. तो म्हणाला खूप लोक आहेत आणि मी सगळ्यांना वाटून आलो. दुर्योधन मात्र तशीच पुरचुंडी घेऊन आला गुरुकडे. तो म्हणाला एकही माणूस चांगला नाही, सगळे दळभद्री लोक आहेत. का असं म्हणाला? दृष्टी बदला, आपोआप माणसांमधलं सगुणत्व आपल्या दृष्टीला येईल, आपल्या नजरेला पडेल. उदंड हुडकावे संत, सापडे प्रचितीचा महंत, प्रचिती वीण सहित होणार नाही श्रीराम. प्रचिती घेतली पाहिजे आणि प्रचितीचा संत मिळाला पाहिजे. काल जाता जाता उल्लेख केला 11 सप्टेंबर 1893. माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. अहो, ज्यांना बोलायची संधी मिळत नव्हती त्यांच्यासाठी किती मिनिट टाळ्यांचा कडकडाट चाललाय. एक दिवस बोलायला संधी दिली नाही, पण ज्या दिवशी संधी दिली त्याच्यानंतर 10 ते 12 वेळा स्वामी विवेकानंदांना आयोजकांनी सांगितलं, स्वामीजी तुमचं मत मांडा आता ह्याच्यावर. काय जादू आहे, प्रचिती. मा शारदांनी आपल्याला निरोप दिलाय, जा म्हणून सांगितलंय शिकागोला, पण ठाकूरांचा अजून आदेश येत नाहीये. आणि एके दिवशी स्वप्न पडलं स्वामी विवेकानंदांना, आणि स्वप्नामध्ये असं दिसलं की ठाकूर समुद्रावरून चालत निघाले आहेत आणि ते पाठीमागे वळून स्वामी विवेकानंदांकडे पाहतायत, नरेंद्राकडे, आणि त्याला म्हणतायत, ये तू माझ्या मागे. संकेत, प्रचिती. आणि मग स्वामी विवेकानंद शिकागोला गेलेले. अहो, त्या युरोपाच्या प्रवासामध्ये सुद्धा त्यांची एवढी प्रसिद्धी होतीये, लाखो रुपये त्यांना मिळताय डोनेशन्स म्हणून. ते एका पादऱ्याला बघवलं नाही. तो म्हणाला, यांनी तर आपल्या धर्मावरच घाला आणला. खरं तर स्वामी विवेकानंदांचं मत तसं काही होतं का? स्वामी विवेकानंदांना तर सगळ्या जगातली लेकरं ही ठाकूरांची मुलं आहेत असं वाटत होतं. पण त्याच्या मनात पाप आहे, पादरीच्या मनात. त्यांनी चहामध्ये विष घातलं आणि ते स्वामी विवेकानंदांना चहा पाजवला, दिला चहा. स्वामी विवेकानंदांनी चहाचा कप समोर घेतला आणि त्या चहाच्या तवंग जो आला होता वर, त्या चहावर त्यांना ठाकूरांचा खिन्न चेहरा दिसला. स्वामी विवेकानंदांनी कप बाजूला ठेवला. असं का होतंय? ठाकूर त्रासिक नजरेनं, चिंताग्रस्त नजरेनं माझ्याकडे का पाहत आहेत? मला भास झाला असेल. पुन्हा कप घेतला, पुन्हा ओठाजवळ नेला,
पुन्हा तोच चेहरा. पाद्री बारीक नजरेनं पाहत होता. त्याला गिल्टी फील व्हायला लागले आणि तो काही क्षणात उठला. त्यांनी पाय धरले, म्हणाला माफ करा. ते म्हणे काय झालं? स्वामी विवेकानंद विचारतात. तो म्हणाला तुम्ही 3-3 वेळा कप ओठाजवळ नेता पण बाजूला ठेवता आहात. मी त्यात विष घातलेलं आहे. स्वामी विवेकानंदांचे डोळे खाडकन उघडले. गुरूंनी आपल्याला प्रचिती दिलेली आहे. ज्या गुरूंची परीक्षा कॉईन ठेवून, द्रव्य ठेवून घोंगडी खाली नरेंद्राने पाहिली, त्याच सद्गुरूंनी नरेंद्रला मी आहे त्याची प्रचिती दिली आहे. उदंड हुडकावे संत. किती जणांना विचारलं ना स्वामी विवेकानंदांनी, नरेंद्रांनी, तुम्ही देव पाहिलाय का, तुम्ही देव पाहिलाय का? केवळ एक व्यक्ती मिळाली, ती प्रचितीची. उदंड हुडकावे संत, सापडे प्रचितीचा महंत. तो सद्गुरू आपल्याला सापडतो. ग्रंथराज दासबोधाच्या रूपाने आपल्याला सद्गुरूच सापडलेले आहेत. आपल्या जीवनाला खरा अर्थ ते मिळवून देत आहेत. मी गेलो म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी, पहा माझा ग्रंथ नीट. आत्माराम दासबोध, तेणे सायुज्याची वाट गवसेल की. ती परब्रह्माची तदाकारता, परब्रह्माची प्रचिती, ते आत्मज्ञान, तो मोक्ष, ते कैवल्य, ती सायोज्य मुक्ती नक्की सापडेल. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. मी सांगतोय, समर्थ म्हणतायत, त्यांना खोटं कसं म्हणायचं? प्रचिती विण स्वहित होणार नाही. प्रचिती आली पाहिजे. कुणाला कशी येईल, कुणाला कशी येईल, पण प्रचिती आली पाहिजे. ज्या दिवशी अनुभव येईल त्या दिवशी आपण लक्षात घेतलं पाहिजे की वी आर ऑन व्हेरी 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 राईट ट्रॅक. आणि असं आपल्या आयुष्यामध्ये खूप वेळा झालेलं आहे. जस्ट तुम्ही मागे वळून पहा, आपल्या आयुष्यात किती प्रसंग आहेत. आम्हाला समर्थांनी किती वेळा तारलं, आमच्या सद्गुरूंनी, आमच्या उपास्य दैवतांनी आम्हाला किती वेळा योग्य मार्ग दाखवला. शास्त्र प्रचिती आम्ही वाचतोय, ते गुरु प्रचिती, समर्थांची होणारी कृपा, आणि ईश प्रचिती, आत्मप्रचिती. काही प्रसंगामध्ये आम्हाला आलेला अनुभव, ग्रंथात काय सांगितलंय, सद्गुरूंनी काय सांगितलं, आणि मला आलेला अनुभव. धादांत, वेदांत आणि सिद्धांत. शास्त्रामध्ये हे 3 शब्द आहेत ह्याच्यासाठी. प्रचिती विण स्वहित होणार नाही. प्रपंच अथवा परमार्थ, प्रचिती विण अवघे व्यर्थ. प्रत्यय ज्ञानी तो समर्थ, सकळामध्ये श्रीराम. समर्थ म्हणतात प्रचिती किंवा अनुभव हे पाहिलाच पाहिजे, आणि तो प्रपंचातही पाहिलाच पाहिजे, परमार्थात तर पाहिलाच पाहिजे. उगीच कुणाच्याही मागे बुवाबाजी, भोंदू बाबाच्या मागे लागण्यात अर्थ आहे का? प्रपंच अथवा परमार्थ, प्रचिती विण अवघे व्यर्थ. अनुभव आला नाही, प्रचिती नाही मिळाली, सगळं व्यर्थ जाईल. प्रत्यय ज्ञानी तो समर्थ सकळामध्ये. ज्याला प्रत्यय येतो, ज्याला अनुभव येतो, त्याला समर्थ रामदास, संत रामदास समर्थ असं म्हणतात. रामदास स्वामींनी समर्थ कुणाला म्हणलं? श्रीरामाला म्हणलंय. ज्याला प्रपंच आणि परमार्थामध्ये प्रचिती येते त्याला समर्थ रामाची उपमा देत आहेत. काय पाहिजे अजून सांगा?
रात्रंदिवस पाहावा अर्थ, अर्थ पाहेल तो समर्थ, परलोकीचा निज स्वार्थ, तेथेची घडे श्रीराम. रात्रंदिवस पाहावा अर्थ. दिवसा तर पाहिलाच पाहिजे, रात्री सुद्धा पाहिला पाहिजे. अर्थ म्हणजे काय? व्यवसायातला अर्थ का? धंद्यातला अर्थ का? नोटा मोजत बसायच्या रात्रभर, किती आज आले, किती मिळाले, किती वाढले, ह्या बँकेत किती, त्या बँकेत किती, इकडे शेअर किती, तिकडे एफडी किती. हा अर्थ आहे का? रात्रंदिवस पहावा अर्थ, याचा अर्थ आहे आम्हाला अहोरात्र निधी ध्यास असला पाहिजे. कधी मला समर्थ भेटतील, कधी मला समर्थ भेटतील, कधी मला प्रचिती देतील, हा ध्यास असला पाहिजे. आम्हाला आस लागली पाहिजे. आणि ती ध्यास, ती आस, तो ध्यास आमच्या श्वासाश्वासात मुरला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात रात्रंदिवस पाहावा अर्थ, अर्थ पाहेल तो समर्थ, परलोकीचा निज स्वार्थ, तेथेची घडे. परलोकीचा निज स्वार्थ, माझा जो स्वार्थ आहे, परम स्वार्थ, मला जे आत्मज्ञान मला प्राप्त झालं पाहिजे, मला परमार्थ प्रचिती मिळाली पाहिजे, त्याच्याशी मला तदाकारता होण्याचं व्यसन लागलं पाहिजे. आणि एक दिवस विवरता विवरता मी विरत झालो पाहिजे. विरत, माझं अस्तित्व संपलं पाहिजे. त्याला एक शब्द आहे आत्मविलोप. ठाईच अस्ति लोपलिया. रात्रभर जगमग 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 करणारे तारे, जसा सूर्योदय होतो ते तिथल्या तिथंच दिसेनासे होतात. मग तुम्ही कोणताही टेलिस्कोप लावा, काही लावा, ते दिवसा दिसत नाहीत. परलोकीचा निज स्वार्थ, हा इहलोक आणि परलोक, पलीकडच्या तीरावरचा, तेथेची घडे. म्हणून पाहिलेची पहावे. किती वेळा सांगायचं? पुन्हा पुन्हा पहा. म्हणून पाहिलेची पहावे आणि शोधिलेची शोधावे. अवघे कळता स्वभावे, संदेह सुटती. किती अर्थ पाहिला पाहिजे. आणि काल जसा 11 सप्टेंबर होता, तसा विनोबाजींची जयंती होती, 125वी जयंती होती. विनोबाजींनी सांगून देह ठेवलेला आहे. मोहमायेत भुललेत का होते? जिथं भरत भेट झालेली आहे त्या ठिकाणी ते जन्मभर राहिले. पवनारला भरत भेटीचं मोठं शिल्प तिथं सापडलंय. आपण जायला पाहिजे पवनारला. ते कुठल्या चटईवर बसत होते, कुठल्या खुर्चीत बसत होते, कुठली काठी त्यांच्या हातात असायची, सगळं ठेवलेलं आहे अजून तिथं. सगळ्या भावांनी ब्रह्मचर्य व्रत अंगीकारलं. आई म्हणाली एकाने जर ब्रह्मचर्य व्रत सांभाळलं तर कुळांचा उद्धार होईल. भाऊ म्हणाले एकाने कशाला, आम्ही सगळेच ब्रह्मचर्य व्रत सांभाळतो. शिवाजीराव भावेंनी मनाच्या श्लोकांवर काय सुरेख विवरण केलेलं आहे. पाहिलेची पुन्हा पुन्हा पाहावे. मनाच्या श्लोकांचं विवरण बाबा बेलसर यांचं पाहिलं, डॉक्टर प्राणींचं पाहिलं, स्वामी वरदानंद भारतींचं पाहिलं, भास्कर बुवांचं पाहिलं, शिवाजीराव भावेंचं पाहिलं. पाहत राहिलं पाहिजे. म्हणून पाहिलेची पहावे आणि शोधिलेची शोधावे. अवघे कळता स्वभावे, संदेह तुटती. अनेक वेळा शोध घ्यायचा, अनेक वेळा ते पाहत राहायचं. एखादी
अनुपम्य वस्तू असते, अलौकिक वस्तू असते. आपलं मन भरतं का हो? आपण काढतो, पाहतो, हा आहे, ठेवून देतो पुन्हा. समर्थ म्हणतात असं केलं पाहिजे, त्याचा ध्यास असला पाहिजे, सारखी तिकडे आस लागली पाहिजे आणि ती श्वासागणीच वाढली पाहिजे. समर्थ म्हणतात सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसेची श्रवण मनन केलेची करावे. पुन्हा 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 केलं पाहिजे. आधी मुख्य देव तो कोण, मग आपण भक्त तो कोण, पंचीकरण महावाक्य विवरण केलेची करावे. पुन्हा पुन्हा केलं पाहिजे. आत्मानात्म विवेक हे पिंडी, सारासार विचार हे ब्रह्मांडी, विवर विवरो हे गोडी घेतली पाहिजे, विवरलं पाहिजे. विवरता वीरता विरत झालं पाहिजे. येथे शिवशक्तीचे रूप केले, श्रोती मनास पाहिजे आणिले, विवरली या वीण बोलिले ते व्यर्थ जाणावे. ज्याला याच्यावर बोलायचंय, ज्याला याच्यावर प्रवचन करायचंय, ज्याला हे ऐकायचंय, ज्याला हे जीवनात आणायचंय, ज्याला हे समाजात मांडायचंय, त्या प्रत्येकाने पुन्हा 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 हे वाचलं पाहिजे, याचं श्रवण केलं पाहिजे, याचं मनन केलं पाहिजे, याचं चिंतन केलं पाहिजे. असा हा दशक 20वा, समास 3रा, सूक्ष्म नामाभिधान समास 3रा इथं पूर्ण झाला. हीच प्रक्रिया पुन्हा शोधण्याची, पुन्हा विवरण्याची, पुन्हा पाहण्याची, पुन्हा ऐकण्याची, पुन्हा श्रवण करण्याची, ही प्रक्रिया आपण उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा चालू ठेवूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.